म्हणजे लाईन चालून जाईन घरी. झालं. ओम गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज महादेवाचा प्रदोष दिवस आहे. प्रदोष दिवस म्हणजे हा महादेवाचा साक्षात्कार आणि चमत्काराचा दिवस आहे. या दिवशी भोले शंकर आणि पार्वती हे संध्याकाळी ज्या काही जे दुर्धर लोक असतात आणि ज्यांना खरंच आर्थिक उन्नतीसाठी आणि शारीरिक समाधानासाठी याची जो उपासना करेल त्याकरता या बेलाच्या झाडाखाली, हे एक बेलाचं झाड आहे, या बेलाच्या झाडाखाली जो कोणी उपासना करेल त्याला परमेश्वर साक्षात सिद्धी, धन, दौलत, सौभाग्य सगळं मिळू शकते. म्हणून त्यानिमित्त उद्याचा जो दिवस आहे हा 2 ऑगस्ट शिवरात्री या निमित्त हा जो संयोग जो आहे 75 वर्षानंतरचा संयोग आलेला आहे. ज्या सत्पुरुषांनी, ज्या भक्तांनी, ज्या भोलेनाथाच्या भक्तांनी ज्या बेलाच्या झाडाखालची जे माती नेऊन जो शिवलिंग पिंड बनवून त्याची आर्थिक उन्नती व सुख समाधान, घरात ऐश्वर, सुख समाधान, मुलांच्या नोकरीचे संबंधित, आणि या पिंडीचा एकच फायदा आहे की ही उद्याला संध्याकाळी 7 वाजता ते 8 वाजताच्या दरम्यान जो शिवलिंग बनवून त्याच्या उन्नतीसाठी परमेश्वर साक्षात आपल्या घरी येईल आणि महादेव तुम्हाला प्रसन्न होईल. मी एक साधारणतः या बेलाच्या झाडाखालची जी माती आहे ही शिवलिंगासाठी 1 नंबर पवित्र आहे आणि त्याची साक्षात जर तुम्ही मनोभावे आराधना केली तर परमेश्वर तुम्हाला नेहमी सद्गती प्रसन्न होतो आणि आपल्या घराला सुसंस्कृती आणि आपल्या मुलांचं कल्याण होतो. तरी मी एक या बेलाची साधना करून हे परमेश्वरा, हे महादेवा, हे जगाच्या उन्नतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी मी एक शिवलिंग बनवण्याकरिता आपली एक पार्वतीच्या झाडाखाली जो बेलाचं झाड आहे त्याची मी शिवलिंगाकरता माती नेत आहे आणि उद्याला मी याची साक्षात प्राण प्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करून जगाच्या कल्याणासाठी, ऐश्वर्य मिळण्यासाठी आणि आयुर्वेदिकचा सर्वांना फायदा होण्यासाठी मी याचा उपयोग करेल. आणि यांचा सर्व रुग्णांना फायदा होईल असं मी महादेवाला विनंती करून या माती काढण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण माती काढत असताना एक मंत्राचा जोप जो आहे हा विळा आहे. विळ्याला हलक्या हातानं एक साधारणतः एक बेलाच्या झाडाखाली पाणी टाकायचे असे आणि बेलावर एक पैसा ठेवून त्याची पूजा करायची आणि त्याची आराधना करून ओम हरये नमः, 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 ओम हरये नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीमहामृता. त्यानंतर माती काढायला सुरुवात करायची. माती काढत असताना एक मंत्राचा जप जो आहे तो सुरुवात करायचा. ओम हरये नमः, ओम हरये नमः. भूमिपूजनला नमस्कार करायचा, जमिनीला साक्षात्कार नमस्कार करून तिथली माती काढायची. ओम हरये नमः, 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 हरये नमः. माती काढल्यानंतर हे शुद्ध करायचे असते. त्या मंत्राचा जप करायचा असते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम हरये नमः. नंतर माती आपल्याजवळ ठेवायची. मयूर ओम हरये नमः, ओम हरये नमः, ओम हरये नमः, ओम हरये नमः.
जाते ना त्याला